थांब, हार मानू नकोस, कारण तू जिथे थांबायचा विचार करत आहेस तिथूनच तुझं आयुष्य बदलायला सुरू होणार आहे. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. काही लोक या संघर्षात हरतात, तर काही लोक यातून शिकून पुढे जातात. फरक फक्त विचारांचा असतो. जर तू आज पडला असशील तर लक्षात ठेव, उद्या उठण्यासाठीच तू पडला आहेस. लोक काय म्हणतील हा विचार तू सोडून दे कायमचा, कारण लोक बोलणारच. तुझं काम आहे करून दाखवणं. जेव्हा तू यशस्वी होशील ना, तेव्हा हेच लोक तुझ्यासमोर उभं राहून टाळ्या वाजवतील. तुझ्या आयुष्यात काही लोक तुला कमी समजतील, काही तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण लक्षात ठेव, तुझी ताकद तुझ्या आत आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणताही अडथळा तुझ्यासाठी मोठा नाही. आज तुझे कष्ट घेतोयस ते उद्या तुला इतरांपेक्षा वेगळं बनवणार आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुला मजबूत बनवत आहे. म्हणून रडू नकोस, लढत राहा. स्वतःला रोज एकच गोष्ट सांग, मी करू शकतो. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा जगात काहीही अशक्य राहत नाही. लक्षात ठेव, आजचा संघर्षच उद्याचं यश ठरवत आहे. म्हणून थांबू नकोस, पुढे चालत राहा. आज जो तुला दुर्लक्ष करतोय, उद्या तोच तुझं नाव अभिमानाने घेणार आहे. आयुष्यात कुणी साथ देत नाही, नशीब साथ देत नाही, परिस्थिती पूर्णपणे विरोधात आहे. पण खरी गोष्ट हीच की हाच तो क्षण आहे जिथून तुझी खरी परीक्षा सुरू होत आहे. जेव्हा कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. कारण बाहेरचा आधार तात्पुरता असतो, पण स्वतःचा आत्मविश्वास कायमस्वरूपी असतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवतीये आणि प्रत्येक अपयश तुला पुढच्या यशासाठी तयार करत आहे. जे तुला हसले, ज्यांनी तुला कमी लेखलं, त्यांना उत्तर देण्यासाठी तुझे शब्द नाही, तर तुझं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असणार आहे. आज जरी तुझा मार्ग कठीण वाटत असेल तरी चालत राहा, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होणारच. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि तू स्वतःलाच गर्वाने पाठ थोपटशील. होय बाळा, आज हा संदेश तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. तू म्हणतोस मला जमणार नाही, पण तुला ते जमत असतं, पण तू स्वतःवरच विश्वास ठेवत नाहीस. जगात सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तो बाहेर नसून तुझ्या आत आहे. तुझी भीती, शंका, नकारात्मक विचार. जोपर्यंत यांना तू हरवत नाहीस तोपर्यंत कोणतीही लढाई तू जिंकणार नाहीस. भीती म्हणते थांब, धैर्य म्हणते पुढे जा. अपयश म्हणतं तू संपलास, तुझी मेहनत म्हणते आता खरी सुरुवात आहे. तुला पडायचं नाही असं नाही, पण प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहायचं आहे. कारण जे लोक कधी हार मानत नाहीत तेच इतिहास घडवतात. आज तुझ्याकडे काहीच नसेल, पण उद्या सगळं तुझंच असणार आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तुझं यश कोणालाही दिसत नाही जोपर्यंत तू लढत नाहीस. म्हणून उठ, लढ आणि जिंकण्यासाठी तयार राहा. ज्यांनी तुला सोडलं त्यांची चिंता तू करू नकोस, कारण ज्यावेळी सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक नवीन मार्ग देव आपल्याला दाखवत असतो. जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. बाळा, आयुष्यात काही लोक अचानक सोडून जातात, त्यांच्यावर तू खूप विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस. त्या क्षणी तुला खूप दुःख होतं, वेदना होतं, पण हाच तो क्षण जिथे तू मजबूत बनायला सुरुवात करतोस. लक्षात ठेव,
जे तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते कायमचे तुझ्यासाठी नव्हतेच, कारण कधीही तुझ्याकडून भगवंत काही काढून घेत नाही. तो त्याऐवजी काहीतरी चांगलं देण्यासाठी ती जागा रिकामी करत असतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा घाबरू नकोस. त्या बंद दरवाजांच्या मागे एक नवीन मार्ग तयार होत असतो, जो तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. तुला सोडून गेलेल्या लोकांसाठी रडण्यात वेळ वाया घालवू नकोस. त्या वेळेत स्वतःला इतकं मजबूत बनव की एक दिवस तेच लोक तुला पाहून आश्चर्यचकित होतील. विश्वास ठेव, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. आज जे हरवलंय त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी उद्या तुला मिळणार आहे. विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. जी माणसं तुझ्या वाईट वेळेत साथ देत नाहीत ती तुझ्या चांगल्या वेळेसाठी योग्यच नाहीत. त्यांनी तुला सोडलं हे दुःख नाही, ती देवाने तुला दिलेली एक शिकवण आहे. कधी कधी देव आपल्या आयुष्यातील काही नकारात्मक लोकांना दूर करतो, कारण त्यांना माहीत असतं की ते लोक पुढे जाऊन तुला तोडणार. आज ते गेले म्हणून तू एकटा नाहीस, तर तू आता योग्य मार्गावर चालायला मोकळा झाला आहेस. देव तुला अडवण्यासाठी नाही, तर तुला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवण्यासाठी ते दरवाजे बंद करत आहे. तुझं आयुष्य थांबलं नाही, ते फक्त दिशा बदलत आहे. आणि ही नवीन दिशा तुला तुझ्या खऱ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. लक्षात ठेव, ज्यांनी तुला सोडलं ते तुझ्या आयुष्याचा शेवट नव्हते, ते तुझ्या नव्या सुरुवातीचं कारण होतं. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल तर माझं नशीबही बदलणार असे तू टाईप कर. माझ्या बाळा, तुझी प्रत्येक भीती, प्रत्येक शंका आता दूर होणार आहे जर तू स्वतःवर विजय मिळवलास तर. या जगात कोणतीही ताकद नाही तुला थांबवण्याची. ज्यांनी सोडलं त्यांच्यावर राग धरून बसू नकोस. तुझं यशच त्यांना बोलणार आहे. तुझी वेळ येणार नाही, तूच तुझी वेळ आणणार आहेस. आज तू एकटा असशील, पण उद्या सगळं जग तुझ्यासोबत असणार आहे. लक्षात ठेव, शत्रूला हरवायचं असेल तर स्वतःला मजबूत बनवावं लागेल. त्याला तुझं नाव ऐकून भीती वाटली पाहिजे असं तुला काम करावं लागेल. म्हणून चिंता सोड, टेन्शन सोड, बिनधास्त रहा, भगवंताचे नाव घेत रहा. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.